सर्व भावी शिक्षक शिक्षिका यांचे विजनयन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, दिनांक 11/2/2024 रोजी जी काही शिक्षक भरती संदर्भात प्रसिद्धीपत्रक रिलीज झाले आहे त्याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, काय आहे ते नोटिफिकेशन ते पाहूया. शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक, शंका व समाधान. फर्स्ट नोट, इयत्ता 6वी, 8वी व 9वी ते 10वी या गटातील केवळ BCom अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत. मित्रांनो, 6वी ते 8वी व 9वी ते 10वी या गटातील जे काही कॅन्डिडेट्स आहेत तर यांनी फक्त BCom पास केलं आहे. त्यामुळे या BComमध्ये जे काही पदवी स्तरावर म्हणजे मुख्य विषय जे काय आहेत, गणित, विज्ञान असतील किंवा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे मुख्य विषय नसल्या कारणाने त्यांना ते असे उमेदवार पात्र ठरत नाहीत. त्यानंतर काय सांगितलं, BCom सह अन्य अर्थ धारण करीत असतील तर त्या अर्थानुसार पात्र उमेदवारांना उपलब्ध होतील. म्हणजे BCom पण आहे आणि इतर त्यांच्याकडे अर्थ आहे, समजा BEd आहे किंवा DEd आहे किंवा अर्थ इतर विषय असतील तर ते पात्र ठरू शकतात. तर उदाहरणार्थ एक BCom अर्थानंतर MCom अर्थ धारण करीत असल्यास त्यांना पात्रतेनुसार इयत्ता 11वी-12वीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. त्यानंतर असा उमेदवार BCom अर्थसह DEd असेल, TET CTET असेल तर 1 ते 5चे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. त्याच्याकडे BCom पण आहे आणि इतर अर्थ आहे, DEd आहे, BEd आहे. त्याचप्रमाणे DEdमध्ये TET CET उत्तीर्ण आहे तर अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम त्यांच्या पात्रतेनुसार जनरेट होतील. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2, इयत्ता 6वी ते 8वी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास, भूगोल व सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र व राज्यशास्त्र व लोकप्रशासन हे मुख्य विषय असणे उमेदवार पात्र राहतील. इयत्ता 6वी ते 8वीसाठी मित्रांनो जे काही पात्र उमेदवार आहेत तर त्यांनी इतिहास, भूगोल, समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन हे विषय घेणं महत्त्वाचे आहे. म्हणजे त्यांच्या जे काही BA असेल किंवा BA असेल तर यामध्ये त्यांना हा विषय मुख्य विषय निवडायचा आहे. समाजशास्त्र, राज्यशास्त्र हे त्यात पदवीमध्ये आले असेल तरच ते असे उमेदवार यासाठी पात्र असतील. तर अशा उमेदवारांनाच यामध्ये पात्र ठरवलं जाईल आणि त्यानुसार त्यांना जे काही शिफारस प्राधान्यक्रम जनरेट होतील आणि असे उमेदवार प्रेफरन्स लॉक करू शकतात. या व्यतिरिक्त जर शैक्षणिक पात्रता असेल तर त्यांना त्यात मित्रांनो त्यांच्या शिफारसमध्ये त्यांना जे काही प्राधान्यक्रम जनरेट होणार नाहीत. त्यानंतर मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था इयत्ता 1ली ते 12वी व खाजगी संस्थेतील 1ली ते 8वी पदभरतीसाठी शासन निर्णय दिनांक 1/1/2019, 7/2/2019, 25/2/2019, 16/5/2019 मधील तरतुदीनुसार गटातील विषयासाठी वयासाठी विचारात घेण्यात आलेले आहे. गट व गटातील विषयासाठी तर मित्रांनो काय आहे ते 1ली ते 5वी व इयत्ता 12वीमध्ये खुला प्रवर्ग किमान 45% आरक्षित 40%. 6वी ते 8वी पदवीमध्ये खुला प्रवर्ग किमान 45% आरक्षित 40%. त्याचप्रमाणे मित्रांनो हे गटातील विषयासाठी वयासाठी विचार केलेला आहे. म्हणजे गट आणि विषय याचे आरक्षण आहे. त्यानंतर वयोमर्यादा शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकासह म्हणजेच जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर दिनांक 16/10/2023 रोजी दिली आहे. यास्तव उमेदवारांनी वय दिनांक 23/10/2023 रोजीची विचारात घेण्यात आले आहे. मित्रांनो, जे काही उमेदवार या पवित्र पोर्टल असतील किंवा शिक्षक भरतीसाठी ज्या उमेदवार आहेत तर यांचं वय दिनांक 23/10/2023 रोजी विचारात घेण्यात आलेलं आहे. त्यानंतरचं वय विचारात घेण्यात आलेलं नाही. खाजगी संस्थेतील रिक्त पदांसाठी इयत्ता 9वी ते 10वीसाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी व इयत्ता 11वी-12वीसाठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे. तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही. मित्रांनो, 11वी-12वीसाठी जी काही पदव्युत्तर पदवी आहे
यामध्ये द्वितीय श्रेणी किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे, त्यापेक्षा लोएस्ट असेल तर ते विचार घेतला जाणार नाही. त्यानंतर उमेदवारास त्याच्या स्वपरंपरामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या 2 प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवार त्यांच्या सोयीनुसार पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम लॉक करणार आहे. तथापि उमेदवारास बंधनकारक सर्व प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही. तसेच उमेदवार त्यांच्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करू शकतात. मित्रांनो, जे काही प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट झाले आहेत त्यात तुमच्या सोयीनुसार आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात, लॉक करू शकतात. सर्वच लॉक करा किंवा हे करू नका असं कोणतेही तुमचे बंधन नाही. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला 100 प्रेफरन्स उपलब्ध असेल तर त्यातले 50ही देऊ शकतात, 100ही देऊ शकतात, 10ही देऊ शकतात. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जेवढी द्यायची तुम्ही देऊ शकतात. शक्यतो सर्व द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. उमेदवारास सध्या असलेल्या जाहिरातीनुसार त्याच्या सोयीचे पदे नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नवीन जाहिरात आल्यास त्याच पात्र ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या भरतीमध्ये जर प्राधान्यक्रम तुम्हाला आवडलेला नसेल, तुम्हाला शिफारस द्यायची नसेल, लॉक करायची नसेल तर नाही करू शकतात. आणि त्यानंतर जर पुढे चालून जाहिराती अजून आल्या तर तुम्ही जरी तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केले तरी तुम्ही पात्र ठरणार आहात. तुमचे कुठेही या भरती प्रक्रियेतून तुम्ही कुठेही बाद होणार नाहीत, यात जरी तुम्ही लॉक नाही केले तरी पण. त्यानंतर उमेदवार ज्या क्रमाने प्राधान्यक्रम केले आहेत त्याक्रमाने उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केली त्याक्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते. उमेदवारांची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतर प्राधान्यक्रम विचारात घेतले जात नाहीत. मित्रांनो, तुम्ही जी काही रेफरन्स देणार आहात, 1 ते समजा उदाहरणार्थ 1 ते 10 देणार आहात, तर तुमच्या सुरुवातीचे गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते. तुमचे जे काही मार्क्स असतील टेटचे त्यानुसारच तुम्हाला ते विचारात घेतले जातील. सगळ्यात शेवटचे पर्याय विचार केले जाणार नाहीत. उमेदवारांची मुलाखतीशिवाय ज्या प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार नाही. मित्रांनो, उमेदवारांची मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास ते उमेदवाराच्या सोयीचे होणार आहे. मित्रांनो, शक्यतो सर्व प्रेफरन्स लॉक करा, म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही प्रकारचे जे काही प्राधान्यक्रम आहे ते दोन्ही लॉक करा भरतीच्या सोयीनुसार, कारण तुम्हाला नंतर अडचण येणार नाही. समजा एका जरी निवड नाही झाली तर दुसरा तुमचा पर्याय खुला राहू शकतो. त्यामुळे तुम्ही जर फक्त विथ इंटरव्ह्यूचेच दिले तर विदाऊट इंटरव्ह्यूचा तुमचा विचारही होणार नाही. आणि जर दोन्ही दिले, समजा एका भरतीत तुम्ही जर तुमचं काम नाही झालं तर दुसऱ्या भरतीमध्ये तुमची नक्की शिफारस केली जाणार आहे. तर हे थोडक्यात प्रेस रिलीज होती मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.